नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश चिपकाटे, श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आहे. आज आपण 10वी सायन्स 1 मधील सेकंड नंबरचा युनिट पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघणार आहे. बघा, सुरुवातीला जे एलिमेंट होते पहिल्यांदा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर सुरुवातीला जे काही एक एलिमेंटचा शोध लागला. एलिमेंट म्हणजे कसं की त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे ऍटम्स, एकाच प्रकारचे पार्टिकल्स आहेत, दुसरे त्याच्यामध्ये काही मिक्स नाही. तर आतापर्यंत पूर्ण जगामध्ये टोटल 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. आता बघा, ज्यावेळेस एक एलिमेंटचा शोध लागला त्यावेळेस सायंटिस्ट लोकांनी ते त्याचं क्लासिफिकेशन सेपरेट करायला सुरुवात केली, कारण की सगळे एकत्र स्टडी करणं शक्य होत नाही. उदाहरण द्या, म्हणजे समजा एखादं मेडिकल आहे, मेडिकलमध्ये औषधी राहतात, तर जो कोणी शॉपकीपर राहतो, औषधी विकणारा राहतो, तो त्या प्रत्येक औषधीला ना सेपरेट कंपार्टमेंटमध्ये ठेवतो, जेणेकरून त्याला शोधायला सोपं होईल, म्हणजे काम करायला सोपं होईल. खरेदी करून ठेवायला, त्याच्यानंतर विकायला सगळे जर एकत्र मिक्स असेल तर मग ते त्याला खूप कठीण जाईल. तसंच ना एक एलिमेंटचा शोध लागला तर त्याचं क्लासिफिकेशन केल्यामुळं त्यांना सोपं होईल. जर का सगळेच एकत्र ठेवले तर काही समजणार नाही, म्हणून सायंटिस्ट लोक जे आहेत त्यांनी त्यांचे क्लासिफिकेशन केले. त्या ठिकाणी काय बघा, इनिशियली द एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इनटू ग्रुप्स. दोनच ग्रुप केले. कोणते दोन ग्रुप केले? मेटल्स अँड नॉन मेटल्स. सुरुवातीला जे सायंटिस्ट होते, जो कोणी व्यक्ती होते, त्यांनी एलिमेंटचे दोन प्रकार केले. कोणते दोन प्रकार केले? मेटल आणि नॉन मेटल. आता काय झालं की काही जे काही एलिमेंट होते ते दोघांच्या प्रॉपर्टी दाखवायच्या, कुणाकुणाच्या, मेटलच्या पण आणि नॉन मेटलच्या पण. मग प्रश्न असा आला की यांना नेमकं कोणत्या ठिकाणी ठेवायचं, मेटलमध्ये ठेवायचं की नॉन मेटलमध्ये? लेटर ऑन द अनदर क्लास ऑफ एलिमेंट कॉल्ड मेटॅलॉइड्स वॉज नोटिस्ड. म्हणजे मग त्यांना लक्षात आलं की अरे, हे जे एलिमेंट आहे ते दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतात, कुणाकुणाच्या, मेटलच्या पण आणि नॉन मेटलच्या पण. म्हणून मग त्यांना कोणतं नाव देण्यात आलं? मेटॅलॉइड. बरोबर. तर त्याच्यामुळे हे जे पहिलं क्लासिफिकेशन होतं मेन, मेटल आणि नॉन मेटल वाला, तर मग त्याच्यातून पण मग परत वेगळा मार्ग निघायला लागला की अरे, काही जे आहे एलिमेंट ते दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतात, मेटलच्या पण आणि नॉन मेटलच्या पण. मग त्यांनी नाव दिलं मेटॅलॉइड. मग अजून त्याच्याबद्दल माहिती मिळायला सुरुवात झाली एलिमेंट बद्दल. ॲज द नॉलेज अबाउट द एलिमेंट अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे परत त्याची माहिती मिळायला लागली. बरोबर. मग काय झालं पुढं? सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. मग त्यांनी फक्त मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड एवढ्या पुरताच विचार न करता अजून वेगळ्या अँगलनी विचार करायला सुरुवात केली. ट्राईंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन, वेगळ्या मेथडनी सुरुवात केली. मग आता त्यात पहिले जे सायंटिस्ट आले ते आले डोबेरेनर. त्यांनी 3 एलिमेंटचे ग्रुप केले, त्याच्यामुळे त्याला नाव देण्यात आलं डोबेरेनर ट्रायड्स. ट्रायड म्हणजे 3 एलिमेंटचे त्यांनी ग्रुप केले. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला आता माहिती लिहायची आहे. राईट अ नोट ऑन द डोबेरेनर ट्रायड्स. डोबेरेनर जे ट्रायड्स तयार केलं, मराठीमध्ये त्याला आपण त्रिके म्हणतो. 3 एलिमेंटचे एक ग्रुप. तर मग त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ आता. Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic mass. बघा, जे काही सायंटिस्ट लोकांनी एलिमेंट शोधून काढले होते, तर त्यांनी त्याची एक बेसिक प्रॉपर्टी दिली आणि ती प्रॉपर्टी म्हणजे होती ॲटॉमिक मास. आता आता आपल्याला माहिती आहे की ॲटॉमिक मास म्हणजे आपण तिघांची ॲडिशन घेतो, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. पण त्यावेळेस तसं काही नव्हतं. पण त्यावेळेस एक सायंटिस्ट होते, त्यांनी सांगितलं होतं, डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, की ॲटम जो आहे तो सगळ्यात लहान आहे. म्हणजे ॲटमला ब्रेक करता येत नाही, डिवाइड करता येत नाही. सगळ्यात लहान एलिमेंट म्हणजे ॲटम. तर त्याचा एकत्र मास म्हणजे त्यांना नाव दिलं त्यांनी ॲटॉमिक मास. तर मग त्यांनी काय दिलंय, त्यांनी म्हणजे त्याचं एलिमेंट आणि ॲटॉमिक मास हे दोन जोडले. मग कसं? डोबेरेनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मास. म्हणजे या
प्रॉपर्टीज आहेत त्या कशाशी रिलेटेड आहेत, कशाशी संबंधित आहेत, ऍटॉमिक मासशी रिलेटेड. म्हणजे त्या इलेमेंटच्या प्रॉपर्टी आणि त्या इलेमेंटचा ऍटॉमिक मास, तर ह्या दोन गोष्टी रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. पुढे काय, ही मेड ग्रुप ऑफ 3 इलेमेंट. त्यांनी काय केलं, 3 इलेमेंटचे एक एक ग्रुप केले. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 इलेमेंट, 3 इलेमेंटचे एक ग्रुप केले. काय तर हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज कशा आहे, सारख्या आहे. ही मेड द ग्रुप ऑफ 3 इलेमेंट, 3 इलेमेंटचे ग्रुप केले. असे 3 इलेमेंट ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, सारख्या आहेत. अँड कॉल्ड देम ट्राइड्स. मग आता ट्राइड्स म्हणजे काय, ट्राइड म्हणजे ग्रुप ऑफ 3 इलेमेंट हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आता काय झालं, जे 3 एलिमेंट त्यांनी शोधून काढले ज्यांचा केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत, मग त्यांनी काय केलं, त्यांना त्याच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास प्रमाणे अरेंज केलं. हे अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्यांना त्यांनी चढत्या क्रमाने, इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज केले. आणि काय झालं, अँड शोड दॅट, आणि का सांगितलं त्यांनी, शोड दॅट atomic mass of the middle element, मधला जो element आहे, मधला element, atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic mass of the other 2 element. म्हणजे दुसऱ्या 2 इलेमेंटच्या ऍव्हरेज ज्याला म्हणतो आपण मीन, तितका आहे. आता काय, however all the known element could not classify the Dobereiner triads. आता त्यावेळेस बऱ्याच इलेमेंटचा शोध लागलेला होता, पण त्याच्यापैकी फक्त थोडेच इलेमेंट याच्यासोबत जुळले, बाकीचे इलेमेंट त्याच्यासोबत जुळत नव्हते. आता आपण एक उदाहरण बरोबर लक्षात ठेवू, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. तर हा एल आय ली, त्याच्यानंतर एन ए आणि के. तर मग असं नाव लक्षात ठेवतील तुम्हाला, लिना के, लिना के असं नाव लक्षात ठेवतील, म्हणजे सोपं जाईल. एल आय ली म्हणजे लिथियम, एन ए सोडियम आणि के म्हणजे काय, पोटॅशियम. त्या ठिकाणी बघा, पहिला जो आहे तो आहे लिथियम, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे सोडियम आणि तिसरा जो आहे तो पोटॅशियम. आता आपण काय करू बघा, याचा ना म्हणजे पहिला आणि जो तिसरा आहे यांचं ना आपण ऍव्हरेज काढू. तर कसं आहे बघा, तर पहिला जो आहे लिथियम, त्याचा ॲटॉमिक मास आहे 6.9. तिसरा जो आहे पोटॅशियम, त्याचा ॲटॉमिक मास आहे 39.1. पहिला आणि तिसरा याचा ऍव्हरेज काढू आपण. मग 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला 23 मिळालं. हे दोघांचे ऍव्हरेज, पहिला आणि तिसऱ्याचे ऍव्हरेज. आणि ऍक्च्युअल ॲटॉमिक मास ऑफ द सोडियम पण आहे 23. म्हणजे दोन्ही जुळले. याचा अर्थ काय होतो की ऍव्हरेज ऑफ द अदर 2 इलेमेंट, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड, याचा जर का आपण ऍव्हरेज काढला, मीन काढला, तर तो अप्रॉक्सिमेटली मिडल इलेमेंट इतका येतो. तर या पद्धतीने त्यांनी मग ते सांगितलं समजून. मग आता ट्राइडचा अर्थ काय होतो सांगा, ग्रुप ऑफ द 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आणि अजून त्यांनी काय सांगितलं, atomic mass of the middle element was approximately equal to mean of the atomic mass of the other 2 elements. या पद्धतीने हा एक उदाहरण लिना के. त्यानंतर हा जरा लक्षात ठेवायला सोपा आहे, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन, हे सगळे हॅलोजन आहेत. तर या पद्धतीनं क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन, तर या पद्धतीने हे सोपं होतं लक्षात ठेवायला. यानंतर पुढे आता आहे, आता पहिले सायंटिस्ट आले, त्यांनी असं सांगितलं, पण त्यावेळेस काही इलेमेंटचा शोध लागलेला होता, पण डोबेरेनरच्या प्रमाणे थोडेच इलेमेंट जरा जुळले, बाकीचे इलेमेंट काही जुळत नव्हते. मग ना क्लासिफिकेशन करण्यासाठी पुढचे सायंटिस्ट आले. पुढचे सायंटिस्ट आहेत न्यूलँड ऑक्टेव्ह म्हणजे 8 म्हणू आपण, अष्टक ज्याला म्हणतो आपण, अष्टक.
तर आधी त्याच्याबद्दल समजून घेऊ. त्यांनी का दिलंय, त्यांनी काय केलं, जे इलेमेंटचा शोध लागलेला होता, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास प्रमाणे अरेंज केले. ही अरेंज द इलेमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास कमी तो आधी, ज्याचा ॲटॉमिक मास जास्त तो नंतर, असे पुढे पुढे त्यांनी अरेंज केले. आता इथं उदाहरण आहे बघा, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आणि यानंतर मग आता फ्लोरीन. मग त्यांना काय लक्षात आलं, ज्यावेळेस इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज करत होते त्यावेळेस त्यांना लक्षात आलं तरी हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत. मग त्या फ्लोरीनला त्यांनी पुढं लिहिण्याच्या ऐवजी, म्हणजे ऑक्सिजन नंतर लिहिण्याच्या ऐवजी हायड्रोजनच्या खाली लिहिलं. मग परत पुढचे एलिमेंट अरेंज केले, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. मग सल्फर नंतर आला क्लोरीन. मग क्लोरीन पुढे लिहिण्याच्या ऐवजी त्याला लक्षात आलं अरे इथं सारखं आहे, मग त्याला त्यांनी परत इथं आणलं. त्यांना काय लक्षात आलं की या लाईन मध्ये 7 इलिमेंट आहेत. मग 7 नंतर 8वा जो इलिमेंट आहे तो पहिल्यासारखे प्रॉपर्टी दाखवतो. 8वा इलिमेंट, 8वा म्हणजे हायड्रोजन क्लोरीन सारखा प्रॉपर्टी दाखवेल. लिथियम नंतर 8वा इलिमेंट म्हणजे सोडियम आहे, तो लिथियम सारख्या प्रॉपर्टी दाखवेल. मग म्हणून त्यांनी याला नाव दिलं ऑक्टेव. ऑक्टेव म्हणजे जसं आधी म्युझिकचा शोध लागलेला होता, म्हणजे तर सा रे ग म प ध नी आणि परत सा येतो, तर त्याला ऑक्टेव असं नाव द्यायचं. तर म्हणून मग त्यांनी त्याला ऑक्टेव असं नाव दिलं. तर या पद्धतीने याची माहिती आहे. आता आपण याच्याप्रमाणे बघू काय इथं. न्यूलँड्स कोरिलेट atomic mass of the element to their properties in different way. न्यूलँडने काय केलं, जरा वेगळ्या माध्यमातून अरेंज केले, म्हणजे डोबेरेनर पेक्षा जरा वेगळे. मग त्यांनी इलिमेंट कसे अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे. बघा, न्यूलँड कोरिलेट द atomic mass of the element to their properties in different way. कसं केलं बघा, he arranged the elements known at that time in an increasing order of their atomic mass. Element कसे अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास याप्रमाणे त्यांनी इलिमेंट अरेंज केले. म्हणजे चढता क्रम, म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास कमी तो आधी, त्याचा ॲटॉमिक मास जास्त तो पुढं, असे अरेंज केले. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. दिस अरेंजमेंट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट इलेमेंट. सगळ्यात हलका इलेमेंट जो होता तो होता हायड्रोजन. इथून त्याची सुरुवात झाली. दिस अरेंजमेंट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट इलेमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ द थोरियम. आणि शेवटचा जो इलेमेंट होता तो होता थोरियम, हेवी इलेमेंट. ही फाउंड दॅट, त्यांना काय लक्षात आलं, ही फाउंड दॅट एव्हरी 8th इलेमेंट, प्रत्येक 8वा इलेमेंट, 8वा 8th इलेमेंट, every 8th element had properties similar to those of the first. म्हणजे पहिल्याच्या प्रॉपर्टी आणि 8व्याच्या प्रॉपर्टी काय आहेत, सारख्या आहेत. We found that every 8th element has properties similar to those of the first. For example, sodium is the 8th element. सोडियम हा जो आहे तो 8वा इलेमेंट आहे. कुणानंतर, लिथियम नंतर. बघा आता लिथियम फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7 आणि 8. म्हणजे लिथियम हा किती नंबरचा एलिमेंट आहे, 8वा, 8. फॉर एक्झाम्पल, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. कुणाकुणाचे सिमिलर प्रॉपर्टीज आहेत, लिथियम आणि सोडियम. मग त्याच्यावर याचं स्टेटमेंट तयार झालं. कसं स्टेटमेंट तयार झालं बघा, वेन द इलेमेंट आर अरेंज्ड इन, एलिमेंट आपण अरेंज केले. कसे अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने, इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे. काय होईल बघा, द प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट, 8th element आर सिमिलर टू द फर्स्ट. प्रॉपर्टीज ऑफ द 8th element, 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ऑफ द 8th element आर सिमिलर टू द फर्स्ट. या पद्धतीने ते प्रॉपर्टीज अरेंज होते. तर न्यूलँडने हे असं अरेंज केलं. मग आज आपण बघताना 2 पार्ट बघितले, एक आहे डोबेरेनर ट्रायड्स आणि दुसरा बघितला आपण न्यूलँड्स ऑक्टेव. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नंतरच्या पिरियडला बघू. थँक्यू.